रोज तीच चपाती भाजी खाऊन कंटाळा आला असेल ना, तर एकदा ही खमंग डाळबाटी बनवून बघा. चव अशी की बोट चाटत राहाल. त्यासाठी काय करायचं, लगेच एका परातीत 5 वाट्या गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी रवा, मीठ, खाण्याचा सोडा, ओवा, तेल टाकून घ्यायचं. तेल टाकून झाल्यावर त्या पिठाला चांगलं चोळून घ्यायचं. व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे थोडं थोडं पाणी टाकून त्याचा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा. आपण जसं चपातीला पीठ मळतो ना, एकदम तसंच करायचं. जास्त पातळ पण नाही करायचं. आता कुकर मध्ये 1 वाटी तुरीची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी मसूरची डाळ टाकून घ्यायची. त्यांना सगळ्याला एकदा धुवून घ्यायचं. डाळ धुतल्यावर त्यामध्ये चांगलं पाणी टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं आणि कुकरचं झाकण लावून त्याच्या 2-4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. आता मळलेल्या पिठाचा एक गोळा तोडून घ्यायचा आणि त्याला लाटून घ्यायचं आणि त्याच्यावर थोडं तेल लावायचं. चपातीची घडी करतो तशी करून घ्यायची आणि व्हिडिओ मध्ये जसं दिसतंय तसं त्याचं तोंड दाबून घ्यायचं आणि असा गोळा तयार करून घ्यायचा. आता एका कढईमध्ये गरम पाणी करायला ठेवायचं. त्यामध्ये स्टँड मांडायचं आणि चाळणी मांडून त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. आता याला 15 मिनिटांसाठी चांगली वाफ देऊन घ्यायची. आता डाळ पण आपली चांगली शिजली. मग लगेच कढई घ्यायची, त्यामध्ये तेल टाकायचं. तेल गरम झालं का जिरे, मोहरी, हिरवी मिरची, कुटलेला लसूण, खोबरं, कढीपत्ता, हळद, कांदा, टमाटर, कोथिंबीर आणि मीठ टाकून त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. मग त्यात टाकायचं लाल मिरची पावडर, गरम मसाला, त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि शिजलेली डाळ टाकून द्यायची आणि त्याच्यात भरपूर पाणी ओतायचं. डाळ थोडी पातळच असती आणि चांगलं मीडियम गॅसवर त्याला उकळी काढून घ्यायची. आता लगेच भाटीकडे बघायचं. भाटी आपली वाफून झालेली आहे. मग लगेच तेल गरम करायला ठेवायचं. तेल गरम झालं का त्यामध्ये एक भाटी सोडून द्यायची आणि मीडियम लो गॅसवर त्याला खरपूस तळून घ्यायची. आता तुम्ही बघू शकता आपल्या भाट्याला किती लेअर सुटलेले आहेत. एकदम टेस्टी आणि कुरकुऱ्या भाट्या रेडी झालेल्या आहेत. डाळ उकळून झालं का त्यामध्ये बरीचशी कोथिंबीर टाकायची. झाली आपली डाळ रेडी. मस्त पैकी भाटीला एका प्लेट मध्ये चुरून घ्यायचं. मस्त गरम डाळ ओतून घ्यायची. बरंच तूप टाकायचं. आता इकडे तिकडे नाही बघत बसायचं. मस्त पोटभर खाऊन घ्यायची. अशी डाळ बाटी ना तुम्ही एकदा नक्की करून बघा. एवढी टेस्टी आणि जबरदस्त लागते ना.